यस्य स्वयं स्वभावाति प्रभावे कृष्णकर्मणः तस्मै सौज्ञानरूपाय नमोऽस्तु परमात्मने। श्लोक नंबर 4 पाठाचा। यत्र भावः शिवं दत्ते द्यौहि यद्दूरवर्तिनि यो नयत्याशुभव्यो किं प्रोक्षाते किं ससीदति। यत्र भावः म्हणजे जो विशुद्ध भाव आहे तो काय करतो? शिवम दत्ते मोक्ष सुख देतो। त्याने काय होतं? देव म्हणजे स्वर्गादी संसार सुख मिळणं, देव म्हणजे स्वर्ग। मग ते सुख मिळणं किती दूरवर्तीने, किती दूर आहे? फार दूर नाही। म्हणजे जो भाव मोक्ष देतो तो भाव स्वर्गादी सुख द्यायला काही अवघड नाही, दूर नाही, म्हणजे सहज त्याच्यामध्ये येऊन जातं। आणि य म्हणजे जो पुरुष एखादे ओझे, त्याला उदाहरण कोणतं दिलं की एखादा ओझं तो काय करतो? गवित्य म्हणजे 4 कोस आशु नयेती म्हणजे ताबडतोब घेऊन जाऊ शकतो। स म्हणजे तो क्रोशार्धे अर्ध्या कोसात किम सिद्धती थकून जाईल काय? म्हणजे ज्याला 4 कोस ओझं वाहून नेण्याची सवय आहे आणि ते पण सहजपणे, तर अर्धा कोस ओझं वाहून न्यायला त्याला कष्ट वाटणार नाही। ज्याला एक मोठी घागर पाण्याची भरून न्यायची सवय आहे त्याला जर फक्त एवढा छोटासा डबा दिला तर ओझं वाटणार नाही। ज्याने 10 किलोचं वजन उचलण्याची शक्ती आहे म्हणजे प्रगट केली, तर त्याला 1 किलो वजन उचलायला अवघड वाटत। ही सगळी उदाहरणं आपल्याला परिचयाची आहेत। मग त्याच्यातून आता अपरिचयाकडे कसं जायचंय की जो म्हणजे जो भाव मोक्ष देतो। मग कोणता भाव मोक्ष देतो? शुद्धोपयोग। मग शुद्धोपयोगाने स्वर्ग मिळेल काय? ह्यात कसं काय दिलं त्यांनी की जो भाव मोक्ष देतो तो स्वर्ग देणार नाही काय असं म्हटलं ना? कसं लावायचं हे? तर स्वर्गाची इच्छा करू नका, ह्याच्यात एवढं गर्दीत भरलंय। शुद्धोपयोग म्हणजे सम्यक दर्शन झालं, तर सम्यक दर्शन झाल्यानंतर आता जर एवढं उत्कृष्ट तुला मिळाले अमृत, तर खारं पाणी पिण्याची इच्छा करू नको। स्वर्ग म्हणजे खारं पाणी। मग एवढं चांगलं असताना पुन्हा कशाची इच्छा करतोय तू? 5 इंद्रियाच्या भोगाची। पुन्हा कशामध्ये अडकतोय चित्त? संसारामध्ये। मग आता कोणता कलश सांगितला होता समयसार मधला? 118 नंबरचा कलश सांगितला। काय होतं त्याच्यामध्ये? जरी म्हणजे विजहती नाही सत्ता प्रत्ययः पूर्वबद्ध। काय सांगितलं होतं त्यामध्ये? 116 नंबरचा कलश, 118 नंबरचा कलश पहा। 118 नंबरचा कलश काय आहे? नाही विजहती सत्ता प्रत्ययः पूर्वबद्ध समयमनुसरन्तो यद्यपि द्रव्यरूपः तदपि सकल राग द्वेष मोह विदासादवतरतीन जातु ज्ञानिनः कर्मबंधः। काय सांगितलं? ज्ञानीला कधी सुद्धा कर्मबंध होत नाही। भाव ह्याच्यातला सांगायचा का होत नाही? पूर्वबद्ध कर्म आहेत हे सगळे। कोणते पूर्वबद्ध आहे? आता मला हा उदय आला। कुठला उदय आला? प्रत्येकाने आपल्याकडे पाहायचं, मला म्हणजे मला नाही घ्यायचं। प्रत्येकाने आपल्याकडे जर पाहिलं तर लक्षात येईल कोणता उदय आहे? तर शुभ कर्माचा उदय आहे। शास्त्र जिनवानी ऐकायला मिळाली, याच्यापेक्षा दुसरं शुभ काय असणार? शुभ कर्माचा उदय आत्ता आला, पण पूर्वबद्ध म्हटलंय। सत्तेचे कर्म आत्ता उदयाला आले म्हणजे पूर्वी बांधलेले। काय होते भाव केलेले पूर्वी? की मला कळावं, तत्वज्ञान कळलं तर मी आनंदात जगेल, हे भाव केले होते। म्हणजे
तत्वज्ञान समजून घेण्याची उत्सुकता केली आणि त्या शुभकर्म बांधलं गेलं आणि शुभकर्माचा उदय आत्ता आला की तत्वज्ञान साक्षात आपल्या कानात अमृत झरल्यासारखं होत. कळलं की काय होत आहे. कुठल्याही म्हणजे कसं कळलं, साक्षात आपल्याला जिवंत कळलं. कसं जिवंत कळलं की ज्या वेळेस आपल्याला असं वाटतं की मला सदैव अनुकूलता मिळो, हा विचार आला. सदैव अनुकूलता मिळो म्हणजे कशाला मिळो अनुकूलता? भोगाला मिळो की धर्माला मिळो? धर्माला मिळो. धर्माला म्हटलं तर अनुकूल प्रतिकूलतेचा विचार असतो का? ज्याला धर्म करायचा आहे त्याला अनुकूल प्रतिकूलतेचा विचार येणार. आणि अनुकूलता मिळो म्हणजे हा विचारच भोग आहे. लक्षात आले की नाही? मला सदैव अनुकूलता राहो. आता आपण काय करतो, सुगई गमनम, प्रत्येक भक्तीमध्ये म्हणतो ना, सुगई गमनम समाही मरणम संपत्ती हो मज्जा, म्हणजे दुःख को कमको होईलाव सुगई गमनम समाही मरणम जिनगुण संपत्ती हो मज्जा. प्रत्येक भक्तीच्या शेवटी ही अंजली का आहे? मग त्याच्यात तर भावना केली कशाची? दुःखाचा क्षय हो, कर्माचा क्षय हो, समाधी मरण हो, सुगतीमध्ये गमन हो, बोधीची प्राप्ती हो. मग हे चांगलेच भाव केले की नाही? इथं सुद्धा अनुकूल भाव केले की प्रतिकूल केले? तर ह्याच्यात ध्येय काय आहे? दुःखाचा क्षय हो म्हणताना सांसारिक म्हणजे जे भोग आहेत आणि त्या भोगात मी पडो हा विचार नाही. म्हणजे तो विचार आला तर दुःखात आला आणि ह्या विचारातनं दूर सरकला म्हणजे स्वभावात आलेला आहे. म्हणून तिथं दुःखाचा क्षय हो ही भावना जरी केली तरी त्या भावनेने क्षय होत नसतो. अगदी काय केलं, दिवसभर मंदिरात बसून जाप केले. कोणते जाप केले? ओम नमः सिद्धेभ्य, छोटासा जाप घेतला. ओम नमः सिद्धेभ्य, ओम नमः सिद्धेभ्य. अगदी सर्व सिद्धांना नमस्कार केलाय आणि किती 24 तास बसून केलाय. म्हणून काही सिद्ध झाला का पटकन तो? एवढे जाप करण्याने सिद्ध होत नाही. मग सिद्धाच्या जवळपास आला का? का नाही आला? थोडं तर सिद्ध नाही झालं, ठीक आहे, पंचम काळ वगैरे हे सांगेल, पण थोडंफार तरी जवळ आला असेल ना. एवढ्या वेळ जाप केलं म्हटल्यावर जाप करण्याने तो सिद्ध होत नाही किंवा सिद्धाच्या जवळ पण येत नाही. म्हणजे आपलं सिद्धत्व एक अंशानेही प्रगट होत नाही. एवढे जाप करून सुद्धा सिद्धत्व का प्रगट झालं नाही? तर सिद्ध स्वरूपाला जाणलं नाही. सिद्ध स्वरूपाला म्हणजे आपला स्वभाव सिद्ध आहे हे जाणलं तर तो काही अंशाने आपलं सिद्धत्व त्याने प्रगट केलं. पूर्ण नाही झालं, पण जेवढ्या अंशाने जाणलं तेवढ्या अंशाने प्रगट झालं. जाणण्याची शक्ती पाहिजे इथं, भेद विज्ञान. आणि जर आपण फक्त काय करत राहिलो, मला धन मिळो, मला आता आपलं परिचयाचं मला धन मिळो, धन मिळो, धन मिळो असं केलं, काय होईल का? होणारच नाही. जसं एक उदाहरण सांगितलं, पूर्वी खूप लवकर मुलांना कुठेतरी गुरुकुलमध्ये शिकायला ठेवायचे आणि त्यांचा विवाह पण लवकर व्हायचा. मग तसं एका मुलाचं काय झालेलं असतं, विवाह झाला, विवाह अगदी बालपणीच झालेला आणि त्यांना शिक्षण देण्यासाठी त्या मुलाला काशीला जावं लागलं. मग तिथं तो आपल्या पत्नीला घरी ठेवूनच गेलेला आहे, कुटुंब सगळं सोडून गेलेला आहे. शिक्षण पूर्ण करून तो आपल्या गावात आला तर गावकऱ्यांनी त्याचं स्वागत केलं. कुटुंबाने सुद्धा खूप चांगलं स्वागत केलं. हुशार झाला, बरं झाला. तर तो स्त्रीला भेटायला गेला आपल्या. मग ती स्त्री काय म्हणते, माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर तुम्हाला घरात घेणार. तुम्ही एवढं शिकून आलाय ना, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. मग ती काय म्हणते, म्हणजे तो काय म्हणतो की सांग तुझा लवकर प्रश्न कोणता आहे. तुम्ही एवढं शिकून आलाय ना, मला सांगा की
पापाचा बाप कोण आहे? आणि डोकं खाजवत बसलं. म्हटलं कुठं शास्त्रात आतापर्यंत आलं नाही पापाचा बाप आमकाय म्हणून. मी एवढं शिकलो पण आता हिच्या प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचं? आणि घरात घेणार नाही सांगितलं. म्हटले काशीला परत जावं लागेल सांगितलं ते. म्हटलं आता काशी किती लांब आहे, कसं जायचं, त्यापेक्षा इथंच कोण सांगितलं तर बरं आहे. मग तो सगळ्या बाजारात गावात सगळीकडे ओरडत राहिला, पापाचा बाप कोण आहे, पापाचा बाप कोण आहे, असं ओरडल्यावर मिळेल का उत्तर? मग खूप सारखं असं त्याचं रटंती चालल्यानंतर एका वेश्येने ते ऐकलेलं असतं. ती गच्चीवर उभा असते. ती म्हणते या घरात, तुम्हाला सांगते ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्याजवळ आहे म्हणते. मग तो रस्त्यावरनं घरात जातो. घरात गेला की अरे बापरे हे वेश्येचं घर ना, पळायला लागला तो बाहेर. नको म्हणतो तुझ्या घरात आलं तरी मला पाप लागतं. नाही नाही तसं करू नका म्हटले. रस्त्यावर किती वेश्या फिरतात, घाणेरडे लोक फिरतात, तर रस्त्यापेक्षा माझं घर किती स्वच्छ असं ती म्हणून एक मोहर त्याच्या हातात देते. काय म्हणते, ही मोहर घ्या, माझं घर पवित्र झालं. उलट तुमच्यासारखे एवढे उत्कृष्ट ब्राह्मण पंडित आमच्या घराला आले म्हणजे. मोहर आता एक मोहर दिसली की लोभ आला. मग तो आला घरात. मग घरात आला की ती म्हणते की ही दुसरी एक मोहर देते आणि त्या बाजारातनं जाऊन त्याच्याकडनं काहीतरी धान्य वगैरे घेऊन या आणि माझ्या घरी भोजन तुम्ही स्वतः तयार करा आणि इथं जेवण करा. नको म्हणतो अरे बापरे जेवण केल्यावर किती पाप लागलं. पण आता मोहर आडवी आली ना, मोहर देते म्हटल्यावर म्हटलं काय होते आपल्या हाताने तर करायचं. मग मोहर मिळाली त्याला. त्याने आणलं काही सामग्री आणि त्याने आपलं तयार केलं. तयार केल्यानंतर आता तिने आपली सगळं जेवणाची तयारी करण्यासाठी ताट वगैरे घेतलं. ती तो म्हटलं शिवू नका तुम्ही अजिबात, मी स्वतः तयार केलं. असं कसं म्हटले, मला पुण्य नको का लागायला, एवढं पाप मी केलंय. मग आता तुम्ही काय करा, एक मोहर नाही 5 मोहर घ्या, पण मला एवढा भोजनाचा लाभ द्या. ताटात मी वाढते, तुम्हीच केले, फक्त वाढायला काय होते. मग म्हटलं 5 मोहर मिळतात, फक्त काय होते वाढलं तर, मीच केले म्हणून अशा रीतीने वाढून घेतलं. मग परत ती काय म्हणते, मला असं वाटतं की एक घास तुमच्या तोंडात घालावं म्हणजे आणखी जास्त मला पुण्य लागलं. मग काय हरकत आहे, तुम्हाला मी स्पर्श करत नाही, फक्त तोंडात घास घालते म्हणजे माझं पुण्य सगळं पाप संपलं आणि पुण्य लागेल. तर अजून ह्या 5 मोहरा घ्या. 10 मोहरा मिळाल्यानंतर काही सोडता येतं झालं. तो तोंडात घास घ्यायला पण तयार झाला. मग ती तोंडापर्यंत घास उचललेला नेला तिने आणि ती तोंडात घालायच्या आधी तिच्या 2 थोबाडे दिले. आणि हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हटलं काय, पापाचा बाप लोभ आहे. एका मोहर पासून 10 मोहर पर्यंत तुम्हाला काय मिळत गेलं की तोंडात घास घ्यायला माझ्या हातचं तुम्ही तयार झाला म्हणजे ह्यालाच म्हणायचं लोभ. मग असं म्हटल्यानंतर हा खरंय म्हटलं. तो गेला घरी. पापाचा बाप कोण आहे, लोभ हे उत्तर मिळालं. म्हणजे याच्यातनं सांगायचं काय आहे की अशा रीतीने आपण जिथं शुद्धोपयोगाचा लाभ होतोय. काल 10 कोणती पद वाचली होती काल आपण, ज्ञानाची पदप्राप्ती झाल्यावर समयसार मध्ये 204 नंबरच्या गाथेत झाले की पाठ आपली 10 पद. तदालंबनात एव पदप्राप्ती पहिलं पद. कोणाच्या आलंबनाने पदाची प्राप्ती होते, ज्ञानाच्या आलंबनाने. मग काय होतं नंतर दुसऱ्या पदात, नश्यती भ्रांती, भ्रांती नष्ट होते. तिसऱ्या पदाने काय होतं, भवती आत्मलाभ, आत्म्याचा लाभ होतो. चौथं पद अनात्म परिहार, भवती अनात्म परिहार, अनात्म्याचा परिहार होतो. आत्मलाभ झाला ना पहिला, आत्मलाभ झाला की काय होतं, अनात्म्याचा परिहार होतो सांगितलं. न कर्म मूर्छती, कर्म गोळा होत नाही सांगितलं. न राग द्वेष मोहा उत्प्लवन्ते, सगळ्यात जास्त उपद्रव कोणाचा असेल तर रागद्वेष मोहाचा, मग ते उत्पन्न होत नाही सांगितलं. न पुन्हा कर्माश्रवती, पुन्हा कर्मांचा आश्रव होत नाही. न पुन्हा कर्म बद्धते, आणि पुन्हा कर्म बांधलं जात नाही.
कर्मबद्ध म्हणजे पूर्वी बांधलेलं कर्म आहे ते भोगून त्याची निर्जरा होते. आणि शेवटी काय सांगितलं, संपूर्ण कर्माचा अभाव हे निमित्त सांगितलेलं असताना साक्षात मोक्ष होतो. मग ह्याच्यातून काय आपल्याला फायदा झाला? 10 पदार्थ सांगितलं. सिद्धती अनात्म परिहार. महत्वाचं पद कोणतं सांगितलं होतं? अनात्म्याचा परिहार होतो आणि आत्मलाभ होतो. म्हणजे लाभ म्हणजे तर लोभ नाही हे सांगायचं. आत्म्याचा लाभ झाला म्हणजे जे आहे ते आपल्याला प्रगट झालं, आपलं वैभव. आणि त्यामुळे काय आहे, जे आपलं नाही ते दूर गेलं. कशासाठी रडायचे आता? शोक करतोय माझं अमकं गेलं तमकं गेलं. तो जसं सांगितलं ना की शेठजीने काय केलेलं असतं, त्या झाडाखाली बसलेल्या मनुष्याला खूप दरिद्री असतो, वेडसर झालेला असतो, म्हणजे असं अपेक्षा खूप असते राजा होण्याची. मग ते शेठजी तिकडून येतात, त्याला खूप चांगले सुंदर पोशाख घालतात, त्याला दागिने घालतात, पक्वान्नाचं ताट जेवायला देतात, अजून काय करतात, अजून पुष्कळ त्याच्या तैनातीला इतकं सगळं गाद्या गिरद्या सगळं पलंग ते ठेवले, नोकर चाकर ठेवले. आणि ते सगळं असताना देखील काय आहे, खरी शांती मिळाली का त्या माणसाला? एवढं सगळं आता बाहेरचा संयोग झाला ना, आत्मलाभ झाला का? आत्मलाभ नाही, हे सगळं अनात्मलाभ आहे. आणि त्यामुळे काय होतंय, तो असिद्ध आहे. आणि असिद्ध असल्यामुळे तो सदैव बुडतोय खाली, म्हणजेच अशांतीमध्ये जगतोय. मग झालं, त्याला थोड्या वेळ वाटलं किती छान आहे, शेठजी किती चांगले आहे, तिने मला किती सगळं चांगलं दिलं. आणि शेठजीने जाताना सगळं काढून घेतलं. मग तो काय ओरडायला लागला, आता माझं सगळं गेलं म्हणतं. कपडे गेले, दागिने गेले, पलंग गेलं, गादी गेली, अजून काय खाणं पिणं सगळे नोकर चाकर सगळं गेलं म्हणतो. माझं महाल गेला, महाल पण तयार करून दिलेला असं. मग सगळं गेलं म्हणजे होतं का त्याचं? त्याचं नव्हतं, पण आमचं होतं. म्हणजे आमचं आहे. म्हणजे आपण सुद्धा काय करतो, जो हमसे जुदा हुआ जुदाई था ह्याचा विचार करत नाही. ते आता वेगळं झालेलं दिसते, ते कधीपासून वेगळं होतं, अनादी काळापासून वेगळंच होतं. आपल्यात ते मिसळलेलंच नाही. म्हणून त्याचा तू का विचार करतोस की हे माझं आहे, ते मला मिळावं आणि ते मिळाल्यावर मी आनंदी आहे. जे मिळतं ते आपलं नसतं आणि जे जातं ते आपलं नसतं. आणि जे आपलं तादात्म्य रूप आहे ते सत्य आहे, ते ध्रुव आहे, ते कधी कोणाकडून सुद्धा नष्ट होत नाही. म्हणून एक वाक्य काय सांगितलं आता, कुठल्या गाथेत सांगितलं होतं, समेसारच्या 103 नंबरच्या गाथेमध्ये महत्वाचं वाक्य आहे. ही वस्तू कशी आहे, 103 नंबरची गाथा पहा आणि त्याची टीका आहे. त्यात एक सुंदर शब्द सांगितला. 103 नंबरच्या गाथेमध्ये खलु अचलितस्य वस्तुस्थिती सिम्नः भेदतुं अशक्यत्वात्. अगदी एवढंच महत्वाचं आहे. एक द्रव्य दुसऱ्या द्रव्यामध्ये जात नाही, एक गुण दुसऱ्या गुणामध्ये संक्रमण करत नाही. म्हणून ती वस्तू कशी अचलित आहे, किती तिला हलवा हलत नाही. आपलं चेतन स्वरूप निगोदात गेलं तरी आपला स्वभाव सुटत. कशाला घाबरतोय, निगोदात जाईल काय, नरकात जाईल काय, स्वर्ग मिळणार नाही काय? मग इथं सांगितलं देवकीय दूरवर्तीनी, स्वर्ग किती दूर आहे, तू उत्कृष्ट भाव केलेस ना, आणि खालच्या कडब्याची का अपेक्षा करतोय? एवढे चांगले उच्च ध्येय ठेवलेला असताना मिळेल का स्वर्ग म्हणतो, समाधी साधेल का? कोणाला भीती आहे? जो अशुभ भावात राहतो, अशुद्ध उपयोग करतो, त्याला ही भीती आहे. शुद्ध उपयोगात राहणाऱ्याला भीती नाही. म्हणून सांगितलं अचलित वस्तू हलत नाही. अशा वस्तूची स्थिती त्या सीमेला म्हणजे कोणीही भेदन करू शकत नाही, त्याचं भेदन करणं शक्यच नाही. मग तिथं अजून एक म्हणून अतः परभाव केनापि न कर्तुं पारेत. म्हणून परभाव कोणाकडून देखील करणं शक्य नाही. मग कशाला आपण इथं परभाव करण्याची विचार करावे, कर्तृत्व येणार नाही.
अजून एक गाथा ह्या आशयाची आहे. 184 आणि 185 गाथेची टीका पाहिजे. अमृतचंद्राचार्यांच्या टीकेमध्येच आहे 256 पान. हे जर तर कारण सहस्रेन अपि स्वभावस्य अपडू अशक्यत्वात्. काय सांगितलं झालं का पाठ? कारण सहस्रेन अपि स्वभावस्य अपडू अशक्यत्वात्. हजारो कारण मिळाली तरी स्वभावाला दूर करणं शक्य नाही. आपला स्वभाव कोण दूर करेल का? ज्ञान स्वभाव. मग कशाची भीती बाळगतोस? ज्ञानी आहेस, निशंक राहा, निर्भय राहा. भीती बाळगू नको. माझं एवढं वैभव जाईल का? माझ्या घरातले लोक हे पळून जातील काय? आलेली नवीन सून टिकेल की नाही? कशाला भीती बाळगतो? जग असं चाललंय, त्याच्याबरोबर तू पण भरकटत चाललाय. तर तू स्थिर राहा, स्वभावात राहा. की काय तिथं जात स्वभावाला दूर करणं अशक्य असल्यामुळे काय आहे की हजारो कारण मिळाली तरी सुद्धा कधी दूर होणार नाही. त्याला सांगितलं की रेशमाचा धागा आहे आणि तो काय आहे मुळातच रंगीत आहे. आणि त्याला पण जर हजारो पाण्याने घड्यांनी त्याला धुवून काढलं तरी सुद्धा त्याचा रंग सुटत नाही. किंवा काय सांगितलं, त्याला जाळलं तरी सुद्धा त्याची राख त्या रंगाचीच होते. मग याच्यातनं लक्षात काय घ्यायचंय की चंदनाला किती तोडलं, किती तुकडे तुकडे केले, अग्नीत टाकलं किंवा अजून काय कचऱ्यात टाकलं किंवा त्या 52 गेरू चंदन उकळत्या तेलात टाकलं तरी तो आपला स्वभाव शीतलता सोडत नाही. मग आपला ज्ञान स्वभाव सुटेल का? कधी सुटणं शक्य नाही. आणि जर सुटलं तर काय होतं सांगितलं, तद अपोहेन तद मात्रस्य वस्तुनः एव उच्छेदात्. जर तद अपोहेन म्हणजे काय केलं, त्या मात्र वस्तूचाच नाश होईल जर त्याला दूर केलं तर. कशाला? ज्ञान स्वभावाला दूर करायचंय तर जीव राहणार नाही, त्याचाच नाश होईल. नच अस्ति वस्तुच्छेदः वस्तुच्छेदः सतः नाश असंभवत्. हे वाक्य अतिशय महत्वाचे. आणि वस्तूचा उच्छेद म्हणजे नाश होत नाही. कारण का तर असलेल्या वस्तूचा नाश कधी संभवत नसल्या. सच्चा कधी पंचास्तिकामध्ये आता चालेल ना, सच्चा नाश होत नाही आणि असच्ची उत्पत्ती होत नाही. मग एवढंच जर आपल्याला हे समजलं वस्तू व्यवस्था, तर काय फरक पडतो आपल्यामध्ये. ते 6 पायाचा मुलगा जन्माला आला तर काय करायचं? कुठं 6 पायाचा मुलगा बघितला त्याच्यात आहे ना जगामध्ये कुठं? त्यात दाखवलं, पण त्याच्या आधीच माहित असेल की कोणाला. पाकिस्तान मध्ये 6 पायाचा मुलगा आहे की दाखवा चित्र सगळ्यांना. आणि परत कुठलं सांगितलं, भारतामध्ये सुद्धा 6 पायाची मुलगी. आणि इकडं काय डोक्याचं पण सांगितलं, जुळी मुलं जन्माला आलेली बहीण, बहिणी बहिणी आणि भाऊ भाऊ, तर दोघांची डोकी चिकटलेली आहे. कशाचं फळ आहे हे? चिंता करतोय आता कसं होईल म्हणून. पण आधी काय विचार केला? अवदैक भाव कोणता केला? मग सांगितलं ना, ते 118 नंबरचा कलश विसरायचा. विजहती नाही सत्ताम प्रत्ययः पूर्वबद्धः. ते आपल्या सत्तेला सोडत नाहीत. पूर्वबद्ध हे सगळे आश्रव आहेत. तू ज्ञानी झालायस, आता तू मुनी झालायस, तू आता केवली व्हायला निघालाय, मी तुला त्रास देणार नाही असं ते कर्म करतच नाही पक्षपाती. तू ज्ञानी अस नाही तर केवली हो आता अंतर्मुहूर्तात, तरी मी तुला हे सोडणार नाही. हे कर्म उदायला ना, फक्त तुझ्या हातात काय आहे, स्वभावात राहायचं एवढं तुझ्या हातात. ते काय मी तुला, तुझी परिणती मी ते काढूच शकत नाही. पण जर मला पाहून रागद्वेष मोह केले तर कर्म बंद होत. बघा किती काळ आहे समयाचं. समयात हे उदयाचं लक्षण किती काळपर्यंत असतं? समय मात्र. त्याची शक्ती तेवढीच आहे. आणि ते जर पाहायचं असेल तर 50 ते 55 गाथा काढा आणि 50 ते 55 गाथेमध्ये उदयाचं लक्षण पाहायचं. काय लिहिलंय उदयाचं लक्षण?
गाथा हे पान नंबर 94 आणि त्याच्यावर काय दिलेलं आहे, यानी स्वफल संपादन, म्हणजे खालून 4थी ओळ आहे, यानी स्वफल संपादन समर्थ कर्म अवस्था लक्षणानी उदयस्थानानी तानी सर्वाणी अपि न संति जीवस्य उद्गल द्रव्य परिणाम मयत्वे सती अनुभूते हे भिन्नत्वात्. काय सांगितलं, जी स्वफल संपादन करण्यामध्ये समर्थ कर्माची अवस्था ज्याचं लक्षण आहे असे उदयस्थान हे सर्व जीवाचे नाही, कारण ते सर्व पुद्गल द्रव्याचे परिणाम असताना अनुभूतीपासून भिन्न आहे. म्हणजे उदयाचं लक्षण काय सांगितलं, स्वतःचं फळ संपादन करणं एवढंच त्याचं सामर्थ्य. बघा काय झालं, आपण गेलो दुकानात, कापड दुकानात गेल्यावर काय पाहिजे होतं आपल्याला, साडी पाहिजे होती उदाहरण द्यायचं. पण आता साडी कुठली पाहिजे आपल्याला, ती आहे का दुकानात, त्या दुकानात आहे का, आहे म्हणून गेलं. मग त्यांनी काय केलं, पहिल्यांदा दुसऱ्या साड्या दाखवल्या. मग आम्ही काय म्हणतो, हे नको आम्हाला, ही आहे का, मग तो म्हणतो आहे. मग ती काढल्यानंतर म्हणतो असला रंग नको. मग त्यांनी दुसरा रंग, कसला रंग पाहिजे तो रंग काढला तर काय म्हणतो, ती असली डिझाईन नको. मग कसली डिझाईन पाहिजे तसला रंग, तसली डिझाईन असलेली साडी काढली. म्हणजे त्याच्याजवळ किती माल आहे, भरपूर आहे. आपल्या मनासारखा रंग, कंपनी म्हणजे सूत आणि डिझाईन, मग ते सगळं ठेवायला. आणि एकच व्यक्ती का गेला दुकानात, प्रत्येकाची आवड निवड किती वेगळी, म्हणजे त्याच्याजवळ केवढा मोठा स्टॉक आहे, तेवढा सगळा माल त्याच्याजवळ निघतोय. ज्याला जो रंग, ज्याला जे डिझाईन आणि ज्याला जे सूत पाहिजे ते आहे तिथं. पण त्या उदयाला काय म्हणायचं, उदाहरण लक्षात घ्यायचं आता. त्या उदयाला काय म्हणायचं की आता तू उदयाला आलायस, काय केलं, मला इथं शास्त्राला आणून ठेवलंय. त्या उदयाने म्हणजे शुभ कर्माने आपल्याला कुठं आणून ठेवलं, आज रविवार आहे, मग सगळे येऊन बसले शास्त्राला. मग काय झालं, त्या उदयाला फक्त आता काय म्हणायचं, मला आज काय घरी जायचं नाही, तू मला घरी नेऊ नकोस. ते उदय काय म्हणतो, माझं काम काय होतं, जेवढा काळपर्यंत तुला फळ द्यायचं होतं तोपर्यंत दिलं. आता काय करायचं तुझं तू ठरव, घरी जायचं की नाही जायचं हे माझ्या हातात नाही, ते कर्म दुसरे, माझं काम एवढंच होत. त्या नोकराला काय म्हटलं, ही पिशवी आणि ही बॅग एवढं घे हातात. मग तू काय म्हणतो, पिशवी आणि बॅग घेणारा मी नाही, मी फक्त काय आहे, तुम्हाला रस्ता दाखवणारा. तो पिशवी आणि बॅग घेणारा दुसरा हमाल आहे, मी तुम्हाला रस्ता दाखवणार आहे. मग त्याचं काम तो करते, ह्याचं काम हे करते. तसं उदयाचं काम, ज्या उदयाचं जे काम आहे ते तेवढंच करते. त्याच्यापेक्षा आपले भाव किती असतात, जास्त असतात. 1 नाही 2 नाही 3 नाही. हा, तर मला घरी जायचं, इथं बसवायचं नाही म्हटलं त्या कर्मात, म्हटले जाऊ शकत नाही. का जाऊ शकत नाही, तुझं अजून म्हणजे फळ द्यायचं अजून काम चाललंय, त्यामुळे किती चुळबुळ चालली तरी सुद्धा घरी जायला मिळत नाही. पण त्यातली एक उठून जातात, मग त्यांचं कर्म संपलं. सगळे का नाही गेले, अजून म्हणजे अजून त्यांचं तेवढं उदय चालू आहे. मग घरी जायला ज्यांना इच्छा नाहीये ते घरी गेले तरी सुद्धा मग त्यांची इच्छा काय आहे की अजून इथंच बसावं, पण घरी गेले तरी सुद्धा मग घरी बरं आता घरी चाललंय तर पाऊस येऊ नये, पण त्या कर्माचं काम संपलं ना, आपल्याला इथं सुखात ठेवण्याचं काम संपलंय. तेवढंच संपादन करण्याचं कर्म अवस्था जे संपादन करण्याचं सामर्थ्य होतं तेवढं त्याचं संपलं. त्यामुळे तू पावसात भिजायचं की नाही हा दुसरं कर्म बघणार, मी नाही बघणार त्याचं काम. म्हणजे काय आहे की प्रत्येक उदय हा आपलं आपलं तेवढंच काम करतोय आणि आपण त्याच्यातून किती अपेक्षा निर्माण करतोय. म्हणतो की घर चांगलं मिळालं माझ्या मुलीला,
पण धन नाही जास्त. मग काय म्हणतो, घर चांगले मिळाले, धन नाही जास्त, ते एकच कर्म काम करणार आहे. मग धन नाही म्हटलं तर त्याच कर्माची तू इच्छा करशील की तिथं धन पण असावं, तिथं सासू नसावी, ती एकटीच असावी, आणि एकटे एकटे ठेवून काय होतात, घटस्फोट होतात. हे पण माहिती आपल्याला. तरी अजून आपल्याला ते कर्म भोगायचंच असतं. मग अशा रीतीने हे सगळं काय चाललंय की त्या एकाच कर्मातून आपण तशा अनेक प्रकारची इच्छा करत असतो. पण आता इथं उदयाचं सामर्थ्य तेवढं आहे, पण तुझं सामर्थ्य कशासाठी सांगितलं, चैतन्याचं सामर्थ्य केवढं आहे, न संपणार. उदयाचं सामर्थ्य संपलं. केवळ ज्ञानी होत असताना त्या ठिकाणी किती वेळ उदय त्याने म्हणजे उपसर्ग किती वेळ केला, केवळ ज्ञान होण्याच्या पूर्वसमयापर्यंत. पुढं काय, त्याचं सामर्थ्य संपलं, पण केवळ ज्ञानाचं सामर्थ्य केवळ ज्ञान झाल्यावर अनंत काळपर्यंत आहे. मग ही तुझी अनंत शक्ती जाण, तुझ्यामध्ये एवढं फल संपादन करण्याची शक्ती आहे, ती स्वाधीन आहे. तिथं कसली इच्छा करावी लागत नाही, सतत स्वतःच्या आश्रयाने हे कार्य होतंय. आणि ते जर जाणलं तर प्रत्येक समय काय होणार आहे, आनंदाला प्राप्त होणार.